नमस्कार, मी ॲडव्होकेट शुभांगी सारंग, जिजाऊ अमल लीगल फॉरमची अध्यक्ष. जिजाऊ अमल लीगल फॉरम आणि जिजाऊ आत्मनिर्भर ग्रुप हे संयुक्तरित्या आज प्रदर्शन आणि विक्री गिरगावात चित्तपवनमध्ये ब्राह्मण संघ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत प्रदर्शन आणि विक्री भरवलेली आहे. या प्रदर्शन आणि विक्रीमध्ये बरेच बचत गट आणि स्टार्टअप बिझनेसला एक चालना मिळावी, महिलांनी जो स्मॉल बिझनेस स्टार्ट करतात त्यांना चालना मिळावी म्हणून या एक्झिबिशनचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आता सणवारी आहे, श्रावण महिना सुरू झालेला आहे, येता रक्षाबंधन आहे, पुढे गणपती आहे. या अनुषंगाने ह्या प्रदर्शन आणि विक्रीचं आम्ही आयोजन केलं आहे. मी सगळ्यांना अपील करतो की आजचा दिवस 9 वाजेपर्यंत ही प्रदर्शन आणि विक्री असणार आहे, तर त्वरा करा आणि चित्तपवण ब्राह्मण संघ गिरगावला भेट द्या. या एक्झिबिशनमध्ये ज्या महिलांनी पार्टिसिपेशन केलेलं आहे त्या महिलांचं मी एक थोडंसं तुम्हाला माहिती देते. तसं हा स्टॉल आहे, याच्यामध्ये इन्स्टंट फूड त्यांनी तयार केलेलं आहे. अतिशय उत्तमरित्या हँडमेड म्हणजे घरगुती चकल्या त्यांनी तयार केलेल्या आहेत. तूप कडवलेलं आहे, चुलीवर तूप कडवलेलं आहे त्यांनी. त्यांचे विदाऊट सालाचं मुगाचं लाडू आहेत, तेही त्यांनी घरगुती बनवले. आणि असे इतर खूप प्रोडक्ट्स आहेत त्यांचे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप उत्तम पद्धतीने तुम्ही हे प्रोडक्ट्स आणि खूप टेस्टी प्रोडक्ट आहेत. तर नक्की या स्टॉलला भेट द्या आणि त्यांची विक्री वाढवा. येता गणपती आहे, गणपती बाप्पाचं सगळ्यांना स्वागत करायचं आहे. असे गिफ्ट सेट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पाचं संपूर्ण किट आहे, म्हणजे जसं हळदी कुंकू, अक्षदा लागणारे कापूर आहे आणि याचं एक पूजाचं विधी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही इथे स्कॅन केलं की संपूर्ण गणपती बाप्पाचं पूजाविधी सुरू होणार. म्हणजे तुम्हाला जसं आता अडचण असते की गणपती फेस्टिवल आल्यानंतर गणपतीच्या दिवशी गुरुजी मिळत नाही, तर तुम्ही ह्या किटचा वापर करून गणपती बाप्पाची अतिशय पारंपरिक वेने त्यांची पूजा करू शकतायत. शिवाय त्यांचे असे समईचे आसनं आहेत जे आता ट्रेंडमध्ये आहेत, खूप ट्रेंडी चाललं आहे हे आसनाचं, तर त्यांनाही तुम्ही संपर्क करू शकतात. या स्टॉलला जास्तीत जास्त भेट द्या. हे हँडमेड ज्वेलरी आहे. जसं आपण बघतो की मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण आई महालक्ष्मीचं आपण स्वागत करतो, पूजापाठ करतो आणि त्यांनी आपल्या घरात वास करावा त्यासाठी असे अनेक त्यांनी हँडमेड ज्वेलरी केलेली आहे. आपण बघतो आहे एक मोठा मराठी महिन्यांचा म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ असं खूप सुंदर पद्धतीचं त्याचं 12ही महिने त्यांनी त्याच्यामध्ये अधोरेखित केलेले आहेत आणि आपली मराठी संस्कृती म्हणून त्यांनी त्या विषयावरती तिथे भर दिलेली आहे. याच्यामध्ये त्यांच्याकडे छोटेही आर्टिकल्स आहेत. त्याच्यामुळे या हँडमेड ज्वेलरीच्या स्टॉलला गिरगावकरांनी आणि गिरगावच्या बाहेर लोकांनी सुद्धा प्रतिसाद द्यावा. आज रात्री 9 वाजेपर्यंत हा स्टॉल ओपन आहे, त्यामुळे तुम्ही त्वरात इथे येऊन त्यांना संपर्क साधावा. हा जो स्टॉल आहे याच्यामध्ये हँडमेड ह्या ज्या आमच्या जिजाऊ अमल लीगल फॉरमच्या छोट्या कार्यकर्त्या आहेत आणि यांनी स्वतःच्या हाताने म्हणजे हे जे आहे, तुम्ही जर कॉईन बॉक्स म्हटलात, कॉईन पर्स म्हटलात तरी चालेल, तुमचं आयपॉड ठेवण्यासाठी जरी असेल तो चालेल. स्मॉल छोटे कृषीचे तिने किचन केलेले आहेत. नजर लागू नये म्हणून एक आय प्रोटेक्टर म्हणतात तसं त्यांनी किचन केलं आहे. आणि आता येता रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे तिने ह्या हँडमेड राख्या सुद्धा बनवलेल्या आहेत. म्हणजे एका बहिणीने भावासाठी हँडमेड राखी बनवणं आणि त्याला बांधणं यात खूप कौतुक आहे. परत तिचे हे असे बॅग्स आहेत कॉटनचे जे ती कस्टमाइज करून देते. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या समजा डॉग आहेत, पॅट्स आहेत आणि त्याचं कस्टमायझेशन तुम्हाला हवं असेल तर तेही याच्यावर होतं. त्यानंतर इकडे आपण बघूया आधी की वामन हरिपेटे ज्वेलर्स नाव खूप मोठं आहे आणि वामन हरिपेटेवाल्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आहे या एक्झिबिशनला. त्यांचे पारंपरिक वेने चांदीचे दागिन्यांचं त्यांनी इथे एक्झिबिशन घडवलं आहे. शिवाय त्यांची स्कीम आहे एक, तसं सोनं खूप आता महाग झालं आहे. आपल्याला 1 तोळं सोनं घ्यायचं म्हटलं तरी 1 लाख रुपये कमीत कमी आता मोजावे लागत आहेत. तर त्यांची एक भिशी स्कीम म्हणून त्यांनी केली आहे ज्याच्यामध्ये महिलांनी गुंतवणूक 1000 रुपयापासून 10,000पर्यंत किंवा लाख रुपयापर्यंत ते गुंतवणूक करू शकतात प्रत्येक महिन्याची. म्हणजे प्रत्येक महिन्याला ज्यांना शक्य असेल त्यांनी 1000, 2000, 5000, 10,000 तुम्हाला शक्य असेल तशी रक्कम तुम्ही त्यांच्याकडे जमा करायची आणि शेवटी त्यांचे जे पैसे तुमचे जमा होतात त्याच्यावरती त्यांचे एक ठराविक रक्कम
रक्कम आहे ती वाढीवी आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही वामन हरी पेठे ज्वेलर्सला कॉन्टॅक्ट करू शकतायत. ही स्कीम फक्त आजपुरतात मर्यादित नाही आहे, तर ही स्कीम पुढेही त्यांची वामन हरी पेठेंच्या शॉपमध्ये चालू राहणार आहे आणि ती संपूर्ण वर्षभर आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि सोन्यात गुंतवणूक आणि चांदीत गुंतवणूक ही कधीही आता उत्तम आहे. त्या दृष्टिकोनातून वामन हरी पेठे ज्वेलर्सला तुम्ही भेट द्या. इकडे आपण एक स्टॉल बघूया जो कच्छ बांधणी साड्यांचा आहे. एक आपण केलेला आहे जिजाऊ अमल लीगल फॉरमच्या प्रदर्शन आणि विक्रीमध्ये. जरी साड्यांचे स्टॉल असले तरी प्रत्येक साडीचा स्टॉल हा वेगळा आहे, त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे. जसं हा कच्छ बांधणीचा आहे, याच्यामध्ये प्रामुख्याने ही बांधणी जर आपण बघितली तर अतिशय सुंदर ही कच्छ बांधणी आहे आणि कच्छच्या या बांधणीच्या साड्या आता हल्ली खूप ट्रेंडी चालल्या आहेत. ह्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला या कच्छ बांधणीच्या साड्या खूप कमी दरामध्ये आपल्याला याच्यात रेडी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या स्टॉललाही तुम्ही अधोरेखित करा आणि याला भेट द्या. तसंच इकडे कॉटनचे खूप सुंदर सुंदर बांधणीचे ड्रेसही आहेत जे आता ट्रेंडमध्ये आहे. कॉटन ऑलवेज ट्रेंडमध्ये असतो, त्यामुळे समर वेकेशन्समध्ये तुम्ही हे घालू शकतात. बांधणीचे कॉटसेट त्यांनी खूप छान ठेवले आहेत. दुसरा स्टॉल आपण जर बघतोय जसं महालक्ष्मी माता आपल्याला समोर दिसत आहेत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आई जगदंबेचं आपण स्वागत करतो. त्यांचे पारंपरिक हे ट्रेज आहेत जे पैठणीच्या माध्यमातून बनवलेले असतात. हा स्टॉल आसमी क्रिएशनचा आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच याला भेट द्या. काकूंनी दिवे खूप सुंदर बनवलेले आहेत आणि दिव्यांची विक्री व्हावी, दिवाळीत असू दे गणपतीत असू दे, तुम्हाला घर डेकोरेशन करण्यासाठी दिवे लागणार आहेत. खूप छान दरामध्ये त्यांनी हे पॅकिंग पण केली आहे, म्हणजे तुम्ही कोणाला गिफ्टही देऊ शकता आहेत. तर काकूंचं खरोखर आम्ही खूप प्रोत्साहन त्यांच्याकडनं घेतो आहे. एक किचन होल्डर्स आहेत पारंपरिक वेने. तुम्ही समजा आता तुम्हाला गणपती बाप्पा मोरया हवं असेल, शुभचिन्ह आहेत त्याच्यावरती त्यांनी केलेले. म्हणजे आपली संस्कृती जपून आपले पदार्थ आपले आयटम्स आपण रेडी करतो, आपले प्रोडक्ट आपण रेडी करतो आणि ते प्रोडक्ट्स आपले संस्कार आणि आपली संस्कृती कशी समाजापुढे मांडल्या जाते याचंही या प्रदर्शनामध्ये उत्तम पद्धतीने महिलांनी काम केलेलं आहे. आता गणपती बाप्पा येतो म्हटल्यानंतर उंदीर मामा येणारच त्यांच्याबरोबर, त्यामुळे मोदक आणि उंदीर मामा असं दोघांचं समीकरण म्हणजे आमच्या अक्षताताईंनी केलेलं आहे. त्यात गणपतीला लागणारे सगळे दागिने जसं कंठी आहे, दुर्वा आहे, दुर्वांची हार आहे, त्यांच्यातला भाला आहे, त्रिशूल आहे, पान आहे. ते पान जरा बघू, जरा पान आहे, नैवेद्याचं पान आहे, केळीचं पान आहे, एक पान सुपारीचं पान आहे. खूप सुंदर पद्धतीने. शिवाय तिचं इमिटेशन ज्वेलरीचं पण आहे ज्याच्यामध्ये आजच्या याला ट्रेंडी आहे हे स्कूप. एअरकाफ म्हणतात त्याला. एअरकाफ खूप ट्रेंडी आहे. जसं पाडव्याला आपण बघितलं असेल बऱ्याच मुलींनी हे सगळे एअरकाफ घातलेले असते. आणि अक्षताचा हा जो स्टॉल आहे याच्यामध्ये रेट्स खूप तिचे दरात म्हणजे खूप छान दरामध्ये तिने ते रेट्स हे केलेले आहेत. तिच्याकडे मंगळसूत्रही खूप चांगले आहेत. आताचा ट्रेंड जो आहे तो रेडी टू वेअर साडीजचा आहे. मुलींना आता झटपट 3 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये साडी हवं असतात, त्याच्यामुळे आमच्या ज्या मॉडेल आहेत या स्टॉलच्या त्या आपल्याला साडी वेअर करून दाखवत आहेत. त्याच्यामुळे अतिशय सुंदर 2 मिनिटामध्ये साडी तिने घालून दाखवली आहे. तर आपण अवश्य या स्टॉलला भेट द्या. या स्टॉलला आपण भेट द्या. त्यानंतर आता रक्षाबंधन येत आहेत, तर जसं हे गिफ्ट हॅम्पर त्यांनी केलं आहे की राखी आहे, इथे कुंकू आहे, हळद आहे आणि चॉकलेट्स आहेत. म्हणजे भावाला राखी बांधली की त्यांनी बहिणीला हे चॉकलेट्स द्यायचं असं त्यांची संकल्पना आहे. आणि अतिशय उत्तम त्यांचा चहाचा मसाला घरगुती जो आपल्या महिलांना कायमस्वरूपी लागतो. त्यांचं माधवबागमध्ये त्यांचं नरसाना ब्रदर्स म्हणून स्वीट्स आणि त्यांचं दुकान आहे. परत त्यांचे एक जवळजवळ 6 ते 8 प्रकारचे श्रीखंड आहेत जे अतिशय सुंदर आहे, टेस्टी आहेत. आम्ही सगळ्यांनी टेस्ट केलेला आहे. तर ज्यांना शुगरची काही तक्रार नसेल त्यांनी ह्या श्रीखंडाचा गणपती बाप्पाच्या फेस्टिवलमध्ये या सणासवारीच्या फेस्टिवलमध्ये नक्की आस्वाद घ्या. त्यांच्याकडे डेकोरेशन आयटम पण आहेत जे आपल्या पारंपरिक वेने आपल्याला उपयोगी होतात. तर तुम्ही नरसाना या स्टॉलला नक्की भेट द्या आणि महिला आहेत त्यांच्या बिझनेसला तुम्ही त्यांना चालना द्या.
ही आम्ही विनंती करतो. या जलवंती महिला बचत गटमध्ये आहेत. यांचा पारंपरिक बांबूचा व्यवसाय आहे. यांच्याकडे 12 ते 15 महिला आहेत ज्या या बचत गटमध्ये काम करतात. यांची स्पेशालिटी आजच्या एक्झिबिशनमध्ये हा लॅम्प आहे. हा फडकेवाडी मंदिरामध्ये सुद्धा हे लॅम्प कालच्या विक्री झालेली आहे. सुंदर पद्धतीने हा लॅम्प त्यांनी केलेला आहे. त्यानंतर गणपती बाप्पा आहे. खूप सुंदर पद्धतीने ही गिफ्टिंग पर्पजसाठी गणपती बाप्पा आहे. आता गौरी गणपती येतोय म्हणून आपल्याला सूप लागणार आहे. तो सूपची साईज म्हणे लहान आणि मोठी. परत आपण समजा बुक्स आहे, पेपर आहे, त्याच्यासाठी या बास्केट्स खूप सुंदर पद्धतीने दिसत आहेत त्यांच्या. आणि परत हे एक फ्लॉवर पॉट होल्डर आहे जे आपण घरामध्ये ठेवू शकतो आहे. तर मोहिनीताईचा बिझनेस त्यांना वाढवावा, जलवंती महिला बचत गट यांचा बिझनेस वाढवावा म्हणून जिजाऊ अमल लीगल फॉरमने एक पाऊल त्यांच्यासाठी उचललं आहे. पुढचा आपला स्टॉल आहे तो म्हणजे या फेस्टिवलमध्ये लागणाऱ्या अगरबत्ती, कापूर, रेडीमेड रांगोळी आहेत. या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आहेत आणि कॅन्डल होल्डर्स आहेत त्यांचे. आणि आता जे आहेत की धूप कॉर्न जे आता ट्रेंडमध्ये आहे. एक कॉर्न लावला की धूप अगरबत्ती आपल्याला लावता येते. त्यामुळे आता हे सगळे फंक्शनल म्हणजे आता सीझनमध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत आपल्या गणपती बाप्पाच्या. आणि खूप सुंदर त्यांचं स्मेल आहे. त्या विचारतातही की कोणाला स्ट्रॉंग फ्रेग्रन्स हवा आहे, कोणाला माइल्ड हवा आहे, तर त्या हिशोबाने त्यांच्या चॉईसप्रमाणे ते देण्याचा प्रयत्न करतात. हे इमिटेशन ज्वेलरीचं आहे. त्या ताईंनी इकडे इमिटेशन ज्वेलरी ठेवली आहे. पारंपरिक वेने सगळे हँडमेड आहेत त्यांच्या त्या ज्वेलरीचं आहे त्यांचं. त्यानंतर हे आहे यांचं गिरिमा अग्रो म्हणून आहे. आणि ह्या गिरिमा अग्रोमधून त्यांनी रत्नागिरीवरनं हा डायरेक्ट माल इकडे सप्लाय होतो. म्हणजे इथे लिहिलं आहे त्यांनी थेट आमच्या शेतातून. यांचं स्लोगन आहे ते थेट आमच्या शेतातून म्हणून. आणि थेट आमच्या शेतातून म्हटल्यानंतर तो शेताचा ऑर्गॅनिक माल आहे. त्यांची हळद खूप सुंदर आहे. काळी मिरीची पावडर आहे इथे ज्याला आपण ब्लॅक पेपर म्हणतो, ब्लॅक पेपर पावडर. बरंच त्यांचं सील झालं आहे. आता आयटम दाखवायला खूप कमी आहे कारण की पहिल्याच दिवशी एवढा चांगला प्रतिसाद आला त्यांना की मला वाटतं पुढच्या एक्झिबिशनला तुला 2 टेबल लावावे लागतील अशी त्यांची परिस्थिती आहे. हा टेबल संपूर्ण इमिटेशन ज्वेलरीचा आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिडाइज ज्वेलरीवरती सेल होता कालपासून. ऑक्सिडाइज ज्वेलरी संपूर्ण आता हा प्रीमियम ज्वेलरीच्या याच्यावरती त्यांचा सेल आहे. खूप सुंदर आहेत. हे 1000 रुपयामध्ये आहेत सेल, हे 500 रुपयामध्ये आहेत, हे 200 रुपयामध्ये आहेत आणि हे 300 रुपयामध्ये आहेत. तर खूप सुंदर प्रीमियम ज्वेलरीचं त्यांनी हे संपूर्ण मांडणी केली आहे तिथे. एक छोटा स्टॉल आहे तो मोदकांचा. जसं गणपती बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत आणि खूप टेस्टी मोदक आहे. म्हणजे आपण मोदक म्हटलं की आपल्याला 2-3 नावं हॉटेलची येतात. ती म्हणजे आस्वाद हॉटेल येतो, त्यानंतर विनय हॉटेल येतो. तर मला असं वाटतं की हा मोदक खाल्ल्यानंतर तुम्हाला आस्वाद आणि विनयची चव जाणीव होईल की अरे हा ती इथं सेम चव आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या मोदकाचा आस्वाद घ्या. आकांक्षा म्हणून आहेत आमच्या जिजाऊ अमल लीगल फॉरमच्या, त्या या मोदकाचं काम करतात आणि नक्की याला भेट द्या. यांच्याकडे मोदकाचं पीठही आहे जे स्वतः घरगुती बनवतात त्याच्यामुळे जर तुम्हाला घरगुती मोदकाचं पीठ हवं असेल तर तुम्ही तेही विकत यांच्याकडनं घेऊ शकताय. हा दिंडोरीवरनं आलेला सामान असतो जो श्रीकृपा एंटरप्राइजेस म्हणून आहे. आणि हा दिंडोरीला जो जिकडे विक्री होते तसंच त्यांचा एक स्टॉल आता त्यांनी इकडे आपल्याला अवेलेबल करून दिला आहे. ते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने हा स्टॉल इकडे चालू आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या. त्यानंतर श्री राधे म्हणून आहेत. हा स्टॉल श्री राधे क्रिएशन म्हणून आहे त्यांचं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आकर्षण हे आहे की आता जे सीझन आहे गणपती बाप्पाचं त्याला लागणाऱ्या कंठ्या. आणि ह्या वेळेला एक नवीन कन्सेप्ट आहे की कंठ्यांमध्ये आपण काय वेगळेपणा देऊ शकतोय. म्हणजे कंठ्यांमध्ये नेहमी असं होतं की बाबा आपण एक पुष्ट्याची कंठी असते, पण याच्यामध्ये तुम्ही बघितलं ती कापूस. म्हणजे म्हणतात की गणपती बाप्पाच्या अंगावर जास्ती वजन द्यायचं नाही कारण की शेवटी ते आपल्याकडे प्राणप्रतिष्ठा होते आणि त्यांचे प्राण त्याच्यामध्ये आलेले असतात. आणि गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये कापसापेक्षा हलकं काहीच नसावं म्हणून ह्या कंठीचा आम्ही कन्सेप्ट सुरू केला आहे राधे क्रिएशनने. आणि त्यांचे ज्या ओनर आहेत, ज्या प्रॉपरायटर आहेत त्या आमच्या ज्योती शर्माजी आहेत, ज्या ह्या उत्तम पद्धतीने घरगुती बनवत असतात.
त्यांच्या त्या कापसाच्या वाती पण आहेत, अतिशय खूप मेहनती आहेत. म्हणजे एक एक कापसाची वात बनवायला किती वेळ लागतो हे साधारण सगळ्या महिलांना कल्पना असेल. आणि हे बघा, ह्या वाती जर तुम्ही टच केलं ते अक्षरशः सॉफ्ट आहेत. म्हणजे केसर वाती म्हणा, हळदी वाती म्हणा, ह्या वाती असतात. आणि आपल्याला या श्रावण सोमवारमध्ये म्हणा किंवा श्रावण महिन्यामध्ये किंवा येणाऱ्या गणपतीमध्ये ह्या वातींचा खूप उपयोग होऊ शकतोय. शिवाय त्यांच्याकडे तोरणं आहेत जी आता फेस्टिवल सीझनमध्ये सगळे तोरणांचा वापर आपण म्हणजे आपल्या घर डेकोरेशनसाठी करत असतो. त्यांच्याकडे छान असे बटवे आहेत जे तुम्ही गिफ्टिंग पर्पजसाठी देऊ शकताय. ज्योतिताई जरा दाखवा तो बटवा एक जरा. हे बटवे असतात, जसं लग्न कार्यामध्ये, लग्न समारंभामध्ये तुम्ही हे बटवे त्यांना गिफ्ट म्हणून, रिटर्न गिफ्ट म्हणून पण देऊ शकतायत. किंवा साडीवरती घेतल्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने हे असे कॅरी करता येतात तुम्हाला. म्हणजे कुठल्या लग्न सराई असेल त्यावेळेलाही तुम्हाला हे सगळं कॅरी करता येणार आहे आणि तुम्हाला गिफ्टही देता येणार आहे. याच्यामध्ये अतिशय खूप सुंदर पद्धतीने हे बटवे आहेत, त्यांचे तोरणं आहेत. आणि त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने आहे की आपण जसं आता कोणाला मान्यवरांना बोलवतो किंवा आपण समजा कुठल्या आपल्या घरामध्ये पाहुण्यांना बोलवतो, तर पाहुण्यांसाठी आम्ही हे एक छोटी कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये एक आपण केलेलं आहे की नॅपकिन आहे. तर नॅपकिनचा आपण एक छोटासा बुके तयार करण्याचा प्रयत्न केला आहे आणि याची प्राईस फक्त 25 रुपये आहे. त्याच्यामुळे असे नॅपकिनचे बुके मोठ्या प्रमाणातही राधी क्रिएशन तुम्हाला करून देणार. त्यामुळे जर ह्या नॅपकिनच्या ऑर्डरसाठी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर राधी क्रिएशन ज्योती शर्मांना तुम्ही संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर बॅनरवर दिलेला आहे आणि त्यांना अधिक माहिती हवी असेल तर जिजाऊ वुमन लीगल फॉरमला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. हा जो स्टॉल आहे तो स्वामी श्री महिला बचत गट यांनी आयोजित केलेला आहे. स्वामी श्री महिला बचत गटच्या अध्यक्ष आहेत मानसी पुजारी मॅडम. आणि मानसी पुजारी मॅडमने हा बचत गट, त्यांच्या बचत गटमध्ये जवळजवळ 12 ते 15 महिला आहेत ज्या इमिटेशन ज्वेलरी हँडमेड करतात. अतिशय सुंदर प्रकारे हे बघा, हे मंगळसूत्रे, आता मंगळागौर येते किंवा तुम्ही म्हणाल आपल्याकडे गौरी येते गणपतीच्या वेळेला, गणपती सणवारी येतात, दिवाळी आहे पुढे. आणि ह्या सगळ्या ज्या हँडमेड ज्वेलरीज आहेत अतिशय सुंदर प्रकारे आहेत या हँडमेड ज्वेलरी. आणि त्या स्वतः त्या महिलांच्या मदतीने त्या बनवून घेत असतात. त्यांचा अजून एक आहे, त्यांना जोड व्यवसाय त्यांनी म्हणून साड्यांचा ठेवला आहे. आणि साड्या अतिशय सुंदर पद्धतीच्या आहेत. जरा हे उघडून दाखव. आणि पारंपरिक साड्या ज्या सणावारीला आपण घालतो त्यांची कॉस्टिंग खूप कमी आहे या एक्झिबिशनमध्ये. ही साडी कितीला आहे मानसी? फक्त 1000 रुपयाला ही साडी आहे. जी तुम्ही बघितली तर ऑनलाईन प्राइस तिची 1000 रुपये शक्यच नाही आहे. तर ह्या अशा साड्या ज्या आहेत त्या, समजा आज एक्झिबिशनचा शेवटचा दिवस आहे, मालही त्यांचा खूप संपायला आलेला आहे, पण ह्या गोष्टीसाठी जरी तुम्हाला समजा ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मानसी पुजारींना कॉन्टॅक्ट करू शकताय. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्याशी तुम्ही घेऊ शकता आहेत. पुढचा स्टॉल आपण बघूया तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता कॉटनचे कपड्यांचा, कॉटन ड्रेसेस आहेत आणि कॉटनचे कॉट सेट आहेत. कॉटनमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन असं आहे की त्यांच्याकडे लखनवी खूप आहेत. लखनवी खूप अतिशय सुंदर आहेत. जसं आता समजा वकील आहेत, जजेस आहेत ज्यांना पांढरं आणि काळं घालावं लागतं, तर लखनवी शिवाय आम्ही घालत नाही, तर त्या हिशोबाने ते घेतात. आणि लखनवी कसं ट्रेंड आहे, तो ट्रेंड कधीही न जाणारा आहे समाजामधून. शिवाय आता हे असे अनारकलीमधून आहेत ब्लॉक. ताई जरा हे उघडतेस का? हां, ही नाईटीज आहेत, गाऊन आहेत त्यांचे, खूप सुंदर असे कम्फर्टेबल गाऊन आहेत. अतिशय कॉटनचे आहेत त्याच्यामुळे वापरायलाही आपल्याला सुरेख पडतात ते स्टॉल्स. त्यामुळे या स्टॉलला तुम्ही लवकरात लवकर भेट द्या आणि त्यांच्या विक्रीला, त्यांच्या बिझनेसला तुम्ही चालना द्यावी. हा जो स्टॉल आहे तो हँडमेड, त्यांनी ह्या ब्लॉक अशा पर्सेस त्यांनी केलेल्या आहे, बॅग्स केलेल्या आहेत. ज्या बॅग्स आता जरा उघडून दाखव. अक्षरशः स्लिंग बॅग्स आहेत. म्हणजे जीन्सवरती तुम्ही घालू शकताय, ड्रेसेसवरती तुम्ही घालू शकतायत आणि ऑफिस वेअर्स आहेत. ऑफिसमध्ये तर खूप ट्रेंडी असतात ह्या बॅग्स आणि खूप रिच दिसतात. ह्या अशा आर्टला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. शिवाय तिची एक म्हणजे कॉटनच्या ह्याच्यातून तिचे एक ज्वेलरी आहे. ह्या
अशा ज्वेलरीज ज्या आता ट्रेंडमध्ये तुम्ही बघा, सगळे ॲक्ट्रेसेस ज्या असतात ते आता सिरियलमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतील की हँडमेड ज्वेलरीजला किती प्राधान्य देतात. म्हणजे कॉटनच्या साडीवरती हँडमेड ज्वेलरीचा एक लुकच वेगळा येतो. त्यामुळे ह्या स्टॉलला तुम्ही गिरगावात चित्तपवन ब्राह्मण संघ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत हा स्टॉल आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. तर ज्यांनी कोणी खरेदी केली नसेल त्यांनी त्वरित आम्हाला संपर्क साधावा. 9 वाजेपर्यंत आमचा हा स्टॉल एक्झिबिशन चालू असणार आहे. त्यानंतर आपला हा एक शेवटचा स्टॉल आहे ज्याच्यामध्ये तिने खूप सुंदर पद्धतीने, आता तुम्ही जर पहिला बघितला तर त्याच्यामध्ये कलमकारी म्हणा, ब्लॉक प्रिंट म्हणा, असे तुम्हाला ड्रेसेस दिसतात. अजरक म्हणा, जे आता ट्रेंडमध्ये आहेत संपूर्ण, आणि कॉटन आहेत. त्यामुळे कॉटन हा कायमस्वरूपी कुठल्याही सीझनमध्ये कम्फर्टेबल असणारा आपल्याला वरचा टॉप असतो आपला. आणि त्यांचं तुझं कुठे आहे हे सगळं? दादरला आहे. तर तिचं दादरला शॉप आहे, स्टॉल आहे. आणि ते तुम्हाला जर याचे समजा संपूर्ण तिला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही त्यांचा नंबर तुमच्यापर्यंत पोचवू. पण रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्यक्षात बघायचं असेल तर सगळ्यांनी रात्री 9 वाजेपर्यंत चित्तपवन ब्राह्मण संघ इथे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत हा स्टॉल आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी इथे यायचं आहे. याच्यामध्येही तिने स्टँडमध्ये लावलेले आहेत सगळे छान छान ड्रेसेस आहेत जे तुम्ही बघू शकता आहेत कॉटनचे. आणि आता फेस्टिव्ह सीझन आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये ही ब्राईट कलर्स चालणारी आहेत. तर तुम्ही यालाही एक प्राधान्य देऊ शकता आहेत आणि तुमच्या आवडीप्रमाणे हे सगळे तुम्ही सेट्स घेऊ शकतायत. तर हे होते एक्झिबिशनमध्ये असणारे स्टॉल. आमचा जिजाऊ अमल लीगल फॉरमकडनं एवढाच प्रयत्न असतो की ज्या महिला आहेत, जसं तुम्ही बघितलं की आमच्या एक्झिबिशनमध्ये बचत गट खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. स्मॉल स्टार्टअप बिझनेस ज्या महिलांनी सुरू केलेला आहे. आणि एक आमचा प्रयत्न असतो कायमस्वरूपी की महिला सशक्तीकरण हे कसं होणार, तर तिने स्वतःच्या पायावरती स्वबळावरती उभं राहावं. म्हणून जिजाऊंच्या आशीर्वादाने, जिजाऊंनी जे शिकवलं आहे ती शिकवण घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांवर पाऊल टाकून आज जिजाऊ अमल लीगल फॉरमची हा एक पाऊल पुढे आम्ही जातोय. धन्यवाद.